हा समीर, मी काय सांगतो लक्ष दे. आपल्या घरामध्ये नियम सगळ्यांना सारखे आहेत. अगदी नेहाला सुद्धा. ती माझी अगदी सून असली, यशची बायको असली, तुझी बहीण असली, तरीही तिला नियम सेम. अरे ती गांगरणार, ती तक्रार करणारच, पण आपण कठोर राहिलं पाहिजे. आजोबा हे सगळं समीरला का सांगताय? आज तर असं काहीच घडलं नाहीये. आणि विशेषतः तुझी बहीण असली तरी. आजोबा, मोबाईल उलट पकडलाय. अरे देवा, असं झालं का? आजोबा खरं सांगू, म्हणजे काल थोडं दडपण आलं होतं, पण आजचा दिवस खूप छान गेला. अरे ग्रेट. मी तुमच्यासाठी गरम गरम सूप आणलंय, तुम्हाला आवडेल तसं स्पायसी. मस्त. पण मला एक सांग, तुला ऑफिस मध्ये काम का कमी पडलं का? लगेच घरी आल्या आल्या कामाला स्वयंपाकात. आजोबा, स्वयंपाक हे काही काम नाहीये, त्यांनी दिवसभराचा थकवा जातो आणि ताण येतो. बर. आजोबा, एक प्रॉब्लेम झालाय आजोबा. आता काय झालं? आपल्या लर्न वन ऍपचे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी बॅकआउट केलंय. त्यांना असं लक्षात आलंय की नेहा आता ऑफिस सांभाळते, म्हणून त्यांना तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, सो त्यांनी माघार घेतली आहे. म्हणजे आता आपलं डील कॅन्सल झालंय? नेहा, तू हे बघ, तू काळजी नको करू. तू उगाच अपसेट नको हो. म्हणजे बिझनेस मध्ये या गोष्टी घडत राहतात. ओके, इट्स परफेक्टली नॉर्म. मी बघतो काय करायचं ते. आय विल हँडल इट. मिस्टर शहा, जगन्नाथ चौधरी बोलतोय. चौधरी इंडस्ट्रीशी केलेलं ऑलमोस्ट फायनल झालेलं डील तुम्ही काय विड्रॉ करताय? येस, यू आर राईट. हे प्रोजेक्ट मिसेस यशवर्धन चौधरीच हँडल करते आणि तो डिसिजन माझा आहे. आजपर्यंत बिझनेसमध्ये एकही निर्णय न चुकलेल्या बिझनेसमॅन मध्ये माझं नाव आहे. हे तुम्हाला काय सांगायला पाहिजे? मी तुमची बाजू मला समजू शकते, पण जगन्नाथ चौधरी म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी निवड केलेली व्यक्ती चूक करणार नाही. जशी मी त्या व्यक्तीला संधी देतोय तशी तुम्हीही द्या. येस, थँक्यू मिस्टर शाह. चला, प्रॉब्लेम सॉल्व. थँक्यू आजोबा. आजोबा, आता तू काय थँक्यू म्हणून काय आभार प्रदर्शन वगैरे करणारस का? नाही ना? चला आता मग जोमाने कामाला सुरुवात करा. आजोबा, मी प्रॉमिस करते की मी तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही. अगं मला माहिती आहे, म्हणून तू तुला नेमलंय तिकडे. चला बसा. अरे वा, सूप घ्या, मी केलंय ते. हातातून गेलेलं प्रोजेक्ट परत मिळवून दिलं. हा म्हातारा ना फार मेंटल झालाय. आता त्या नेहाला बॉस बनवून आमच्या डोक्यावर नाचवणार. ठीक आहे, हरकत नाही. अजून डील व्हायचंय ना? नाही डीलच्या वेळेस हिला तोंडावर पाडलं ना तर नाव सिम्मी लावणार नाही. हा यश, बोल. नेहा, अगं 1 वाजलाय रात्रीचा. काय करतेस तू? हे बघ, उद्या तुझं प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यासाठी फ्रेश असणं गरजेचं आहे. प्लीज आता आराम कर, झोप थोडा वेळ. हो यश, मला माहितीये, बस थोडंच ऑलमोस्ट डन. परी झोपली? अगं ती केव्हाच झोपली नेहा. चल आता तू पण आटप लवकर आणि ये आता झोपायला. हो, आले मी. चल. नेहा. हा काकू. काय हे, किती उशीर झालाय, अजून काम करतेस तू? नाही, झालंच काकू. प्रेझेंटेशन रेडी आहे का? हो काकू. दॅट्स गुड. बरं चल, खूप झाली तुझी कामं. हो गेट अप.
काम होत राहतात. कमॉन, इतका वर्कहोलिकपणा चांगला नाही. गेट अप, काकू गेट अप. फक्त बस, सेव्ह बस. करते काकू, 1 मिनिट. हो झालं. झालं. कमॉन, गो हो गो. लवकर झोप आणि हो काकू. हो. एवढा वेळ जागा राहावं लागलं. गॉड. चलो, पण काहीतरी फायदा झाला. आता बघूया या नेहावरचा विश्वास कसा राहत होते. आजोबा नमस्कार करते. आजोबा दिस इज मी. झाली तयारी? आज तुझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. या. जानकी, पोरीकडे लक्ष ठेव. आज तिचा नवीन प्रवास सुरू होतोय. तिला आशीर्वाद दे. दही साखर आहे. मी कुठल्याही महत्वाच्या कामाला निघालो की जानकी मला हातावरती दही साखर ठेवायची. आठवते ना यश, तुझ्या पहिल्या डीलच्या वेळी मी तुझ्या हातावरती दही साखर दिलं होतं आणि त्याने मला विचारलं होतं की हे खाऊन काय डील क्रॅक होतं का. मी म्हटलं हो. हा म्हणाला मग अख्खी वाटी खातो म्हणून. खूप टेन्शन आलं होतं याला. यशला आणि टेन्शन. अगं हो, म्हणजे काय, कुठल्याही नवीन डीलच्या वेळी काय किंवा आयुष्यात कुठलंही नवीन काम सुरू करताना टेन्शनही येतच. रात्रभर झोपला नव्हता. 50 वेळा उठून माझ्याकडे येतो ना, आजोबा जमेल ना मला, आजोबा जमेल ना मला. अरे माझ्या झोपेचं खोबरं केलं होतं यांनी. पण त्या दिवशी आजोबांनी मला एक गोष्ट सांगितली जी मी कधीही विसरणार नाही. काय? आजोबा मला म्हणाले होते की तुझं हे डील फसणार नाही, तू काळजी करू नकोस, काही ना काहीतरी तुला नक्की मिळेल. ईदर सक्सेस नाही तर एक्सपिरियन्स. फॅक्ट आहे. आयुष्यात जेव्हा आपल्याला असं वाटतं की इथे आपलं नुकसान झालंय, त्यावेळी तिथे मिळालेला अनुभव हा झालेल्या नुकसानाच्या कितीतरी पटीने मोठा असतो. तेव्हा गो अहेड, बिंदास. तुला त्या क्षणी योग्य वाटेल तो निर्णय घे. मी आज ऑफिसला जातोय आजोबा, म्हणजे मी डील मध्ये बसणार नाहीये सोबत म्हणून. वा, आपला माणूस जर जवळपास असेल तर कॉन्फिडन्स हा वाढतोच ना माणसाचा. काय सो ऑल द बेस्ट. या बाय. मॅडम कॉफी. ठेव. नेहा मॅडम गेला का? हो मॅडम. वाव, म्हणजे मी जे केलंय ते अजून कळलंच नाहीये नेहाला. माय गुडनेस, दॅट्स सो वंडरफुल.
म्हणजे आता नेहा प्रेझेंटेशन देत असताना भलताच व्हिडिओ ओपन होणार आणि मग 4 चौघात त्या नेहाला तिची मान झुकवावी लागणारच. माय गुडनेस सिमी. अशा वेळी मला तिथल्या प्रत्येक मोमेंटची माहिती असायला हवी ना. आय नीड टू कॅच अ राईट पर्सन फॉर इट. अरे प्रे सिम्मी काकूंचा कॉल. मला उशीर होतोय म्हणून की काय करू. सॉरी काकू, सॉरी, खरंच सॉरी. ऍक्च्युली काय झालं ना, माझी गाडी आहे ना ती बंद पडली हो आणि चालूच होईना आणि म्हणून मला ना बसने यावं लागलं. बरं बसमध्ये पण एवढी लाईन होती ना काकू. खरंच मी आधी फोन केला ना, मग मी आधी बोलणार. सॉरी काकू, बोला ना. बस मिळाली, निघालीस ना? हो. गुड. मग आता वेळेत ऑफिसला पोच. आज नेहाची महत्वाची डील आहे आणि तिकडे तुझी मदत लागेल. ओके? हो हो काकू, नक्की. आणि यू नो व्हॉट शेफाली, तुझ्या इतकी जबाबदार व्यक्ती त्या अख्ख्या ऑफिसमध्ये कोणी नाहीये. ओके? नो मार्क माय वर्ड्स. आणि म्हणून मी फोन केलाय तुला. थँक्यू काकू. या ऐक शेफाली, म्हणूनच आज तुला जास्त जबाबदारीने वागायला हवंय. ओके? अधूनमधून मला ना फोन करून कळवत जा. म्हणजे कसं आहे, तिथे काही मदत लागली, काही प्रॉब्लेम झाला तर मी असेन ना इथे तुला सजेस्ट करायला. काही डोंट वरी काकू, मी आहे ना. मी असताना काहीही अडणार नाही आणि तरी सुद्धा मी तुम्हाला मध्ये मध्ये कॉल करत राहीन. बाय काकू. थँक्यू. इडियट. मी आहे तर काही अडणार नाहीये म्हणे. माय फुट. त्या मीटिंग मध्ये जर काही गोंधळ झाला ना तर सगळ्यात पहिला फोन या एडपटचा येणार, हे नक्की. सुरेश, ऐका ना, सगळी तयारी झाली? हो झाली. टीव्ही, साऊंड, लॅपटॉप कनेक्शन ओके? हो. आपण एकदा चेक करूया. चेक केलंय मॅडम. आणि मॅडम, हे माझं नेहमीचं काम आहे. ओ मोठे साहेब प्रेझेंटेशन करायचे ना, तेव्हापासून मी हे सगळं करतोय. आणि तुम्ही ह्याचं टेन्शन घेऊ नका. आजचं तुमचं प्रेझेंटेशन एकदम टॉप क्लास होणार आहे बघा. स्टॉप क्लास नाही, टॉप क्लास. सुरेश, सगळी तयारी झाली? हो झाली. बरं, टीव्ही, साऊंड, लॅपटॉप कनेक्शन सगळं बरोबर आहे ना? आपण एकदा चेक करूया का? सुरेश, असं काय गोंधळलेला? अगं शेफाली, मी आता त्याला हेच प्रश्न विचारले. हो, अच्छा. ऐक ना, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट आहे. आता तू मला रिलॅक्स हो म्हणालीस ना, मला आणखी टेन्शन आलंय. तुला नाही आलंय का? थोडस आलंय ना. नेहा ऐक, आपण ना एकदा शेवटचं रिवाइज करून घेऊया, म्हणजे सगळं टेन्शन जाईल. ऐक ना शेफाली, रिव्हिजन नको. कधीतरी काय होतं ना, सगळं वाचलेलं विसरायला होतं. रिव्हिजन नको करूया. अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना तुला थोडं टेन्शन आलंय. हे बघ, कधीही टेन्शन चांगलं ओव्हर कॉन्फिडन्स पेक्षा. सो इट्स ओके. ओके, ॲज यू विश. मग मी हा लॅपटॉप कनेक्ट नाही करत. हो, नको करूस. नेहा, ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझं ना आजचं प्रेझेंटेशन एकदम मस्त होणार आहे. तू ना ही डील क्रॅक करणार आहेस बघ तू. चल आता तू तयारी करते. गणपती बाप्पा. काय झालंय? फोन का येत नाही अजून? मीटिंगची वेळ होत आली, मीटिंग सुरू व्हायला हवी. इन्व्हेस्टर्स तर आले असतील. मग शेफाली फोन का नाही करत आहे? इडियट. पण ना मीच फोन करू का? नो वे. तू का करणार आहेस? जस्ट वेट. ओके, जस्ट वेट. होल्ड. ती करेल तुला फोन.
डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. करेल ती तुला. पण मी फोन नाही केला ना तर मला तिथली खबर बातच कळणार नाही. हॅलो हॅलो काकू, मी पोहोचले हा. म्हणजे मी आल्यावर नेहाच्या मदतीला सुद्धा गेले होते, पण नेहा म्हणाली की तिचं ऑलरेडी काम झालंय. मग मी उगाच कशाला मध्ये मध्ये करू ना, म्हणून मी काय केलं की मी तूच बोलणार आहेस? मी फोन केलाय ना, आधी मी प्रश्न विचारणार. सॉरी, बोला ना. मीटिंग संपली का? नाही. अजून नाही? काय काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? हा म्हणजे झालंय, एक प्रॉब्लेम झालाय काकू. भलताच व्हिडिओ आहे, कळलाय की काय त्यांना? काय प्रॉब्लेम ग? म्हणजे बघा ना, मी ना नेहाला बोलले की आपण एकदा रिव्हिजन करूया. इडियट. पण ती म्हणाली नको, असं ऐनवेळी रिव्हिजन करून मग कॉन्फिडन्स लो होतो. असं होत असेल. असं कसं काकू? काकू मी ना एक काम करते, मी तिला सांगते की तुम्हीच सांगितलंय रिव्हिजन कर म्हणून. नाही नाही नाही, अगं तिचं ती ठरवेल ना. काकू पण मी पण ऑफिस मधली एक जबाबदार व्यक्ती आहे, असं तुम्हीच म्हणालात की नाही मगाशी. मग मला पण तिला थोडं काहीतरी समजावून सांगायला हवं ना. मी तर म्हणते ना की आपण बॉस नेहा आहे ना, मग तीच ठरवणार. ओके? ते बरोबर आहे, पण काकू. आले गेस्ट लोक आले. हॅलो काकू, मी फोन ठेवू का? गेस्ट आलेत. ओ या शुअरली. आणि ऐक, मला फोन करत राहा, तिथे काय चाललंय कळवत राहा. ओके? मी वाट बघते इथे. हा चालेल, बरं बाय. आता खरी गंमत सुरू होणार. सुरू करूया. हो. हॅलो एव्हरीवन, या आहेत मिसेस नेहा यशवर्धन चौधरी. नमस्ते. नमस्ते. हॅलो. आम्ही यांना ओळखतो, आम्ही लग्नात भेटलो होतो ना. हो. आजची आपली जी मीटिंग आहे ती मॅडमच कंडक्ट करतील. आणि नेहा, हे सगळे आपले इन्व्हेस्टर्स आहेत. हे आहेत मिस्टर शहा, मिस्टर शिंदे, मिस्टर गुजराती, आणि यांच्याबरोबर आज आपली मीटिंग आहे. एक्स्ट्रीमली सॉरी मिसेस चौधरी, काल आम्ही तुम्हाला नाही म्हटलं. काय एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे आमच्यात सुद्धा थोडी धाकधूक असते. मिस्टर जगन्नाथ चौधरी नाराज नाही आहेत ना? नाही, इट्स ओके. मी समजू शकते. इट्स ओके, त्यात तुमची काही चूक नाही. आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. नेहा, काय झालं? हीच फाईल होती ना? हो, लर्न वन लर्न ऑल हेच फोल्डर होतं. नाही, पण तू दुसरीकडे कुठे सेव्ह केली होतीस का फाईल? नाही, मी अजून कुठे सेव्ह नाही केलंय. बरं बरं, ठीक आहे. तू 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 पॅनिक नको, मी बघतो. एक मिनिट. एनी कन्फ्युजन? नाही, कन्फ्युजन किंवा टेन्शन असं काही नाहीये. 2 मिनिट, मी चेक करतोय जरा. मला काही सुचत नाहीये रे. तू पॅनिक झाली असे जाणवतंय. मी तुला तेच सांगतो, रिलॅक्स. होतं असं कधी कधी. मी काल सेव्ह केलेलं असं मला आठवतंय.
तू जरा शांत हो, मी बघतो. ओके.